जेव्हा सरकार बिंडोक माणसांचं ऐकतात तेव्हा सामान्य लोकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं। स्वतः बिंडोक असल्यामुळे दुसऱ्याचं डोकं त्यांना समजणार नाही। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे हे आरोप पाहता महाराष्ट्रात सध्या बिंडोक राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। मनोज जरांगेंच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला अजित पवार गटाच्या छगन भुजबळांसह भाजपच्याही काही आमदारांनी थेट विरोध केला। याचाच धागा धरत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला लक्ष्य केलं। पण आरक्षणावरून टीका करतानाच रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा ओढल्याचं बघायला मिळतं। जेव्हा सरकार बिंडोक माणसांचं ऐकतात तेव्हा सामान्य लोकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं। माझ्या मतदारसंघामध्ये हेच होतंय। एका बिंडोक व्यक्तीचं ऐकता ऐकता सरकार एवढ्या लेवलला गेलेलं आहे की ते विकास विसरून गेलेले आहेत। आणि माझ्याच मतदारसंघातला हा विषय असा नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे। त्यामुळे सरकार अशा पद्धतीने जर वागणार असेल तर गरिबाचंच नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। रोहित पवारांनी शेलक्या भाषेत सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यावर भाजपनंही रोहित पवारांवर जोरदार पलटवार केला। पवारांच्या टीकेला आमदार प्रवीण दरेकरांनीही त्याच भाषेत उत्तर दिलं। मला वाटतं ते आताच पवार साहेबांच्या मोडमध्ये गेलेले आहेत। पहिलं त्यांनी प्रगल्भ व्हावं, मॅच्युअर्ड व्हावं आणि मग राजकारणामध्ये त्या ठिकाणी घाई करावी। स्वतः बिंडोक असल्यामुळे दुसऱ्याचं डोकं त्यांना समजणार नाही। रोहित पवार जास्त फास्ट गाडी त्यांची धावायला लागले, कधीतरी मध्ये त्या गाडीचा स्पीड ब्रेकर जर लावला नाही तर ऍक्सिडेंट होईल। खरं तर राज्यात मराठा आणि ओबीसींमध्ये आधीच आरक्षणावरून रणकंदन माजल्याचं बघायला मिळतंय। हा संघर्ष कमी करण्याऐवजी राजकीय नेते मात्र एकमेकांना लक्ष्य करत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे आरक्षणाचा तिढा असाच कायम राहिला तर महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर आणखी घसरत जाण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।